स्फूर्तिगीत म्हणजे शब्दांची ताकद, संगीताची ऊर्जा आणि मनामध्ये जिद्द निर्माण करणारे गीत. आजचा हा क्षण केवळ कार्यक्रमाचा भाग नाही, तर तो आहे आपल्या संस्कृतीतला, इतिहासाला आणि स्त्री शक्तीला वंदन करण्याचा पवित्र क्षण. या मातीला वीर घडवायचे असतील, या समाजाला दिशा दाखवायची असेल, तर इतिहास घडवणाऱ्या मातांचा आधी जयघोष व्हायलाच हवा. कारण तलवार चालवणारा राजा असतो. कारण तलवार चालवणारा राजा असो, ज्ञानाचा दिवा पेटवणारी क्रांत असो, की समतेसाठी लढणारा महामानव, त्यांच्या मागे उभी होती ती एक स्त्रीच. आज आपण पाहणार आहोत 3 महान स्त्रियांची गाथा, ज्या 3 वेगवेगळ्या काळात होत्या, पण ज्यांचा उद्देश एकच होता, नवीन पिढी घडवणं. त्या म्हणजे जिजाऊ, सावित्रीबाई आणि रमाई. जिजाऊ मायसाहेबांनी छत्रपती शिवरायांना न्याय, समानता आणि स्त्रियांचा सन्मान याचे संस्कार देऊन हे सिद्ध केले की स्त्री घरात राहूनही समाजाचा विचार करू शकते आणि एक आगळा वेगळा इतिहास घडवू शकते. तसेच सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळात स्त्रीला शिकण्याचा, बोलण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा अधिकार नव्हता, त्या काळात त्यांनी समाजाची कुठलीही पर्वा न करता भिडेवाड्यात पहिली शाळा उघडली. सावित्रीबाईंना आपले पती ज्योतिबाराव यांची साथ होती. आपले पती आपल्यासोबत आहेत म्हणून त्या मागे हटल्या नाहीत आणि आपले कार्य अखंडपणे चालू ठेवले. अशा स्त्रीचा आदर्श आपण घेतला पाहिजे. रमाई आंबेडकर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पत्नीच नव्हत्या, तर त्या भारतीय स्त्री समीकरणाच्या इतिहासातील एक शांत शक्ती होत्या. त्या शांत होत्या, परंतु आधाराने त्या अत्यंत मजबूत होत्या. त्यांनी स्वतःचे दुःख, आजारपण हे सर्व बाजूला ठेवून बाबासाहेबांचे शिक्षण, लेखन आणि सामाजिक लढ्याला अखंडपणे साथ दिली. अशा मायमाऊलींची आदर्शाची आज तुम्हा आम्हाला गरज आहे. जिजाऊंनी दिलं स्वप्न स्वराज्याचं, जिजाऊंनी दिलं स्वप्न स्वराज्याचं. सावित्रीने दिला प्रकाश ज्ञानाचा, रमाईने दिला धीर संघर्षाचा. सावित्रीने दिला प्रकाश ज्ञानाचा, रमाईने दिला धीर संघर्षाचा. या तिघींनी घडविले भविष्य भारताचे, या तिघींनी घडविले भविष्य भारताचे. तर चला, मनात अभिमान, हृदयात आदर आणि टाळ्यातून सन्मान व्यक्त करत या सादरीकरणाचं स्वागत करा. जन्मावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी गाजावा झेंडा. पुत्र जन्मावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी गाजावा झेंडा. असं
जन्माला यायचं असेल तर मुलीला ध्यास पाहिजे की माझं बाळ जन्माला कसं यावं, माझं बाळ जन्माला कसं यावं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना 5वा मास पोटात असताना सुद्धा घोडदौड चालूच होती आणि गर्भात असलेल्या बाळाला त्या सांगतात, बाळा माझ्यावर रागावू नकोस. अरे ज्यांच्यामुळे आपल्यावर पळायची वेळ आली आहे ना बाळा, जन्माला येऊन तुलाच त्यांना पळवायचे आहे. बाळा माझ्यावर रागावू नकोस, माझ्यावर रागावू नकोस. हे संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी दिले आणि म्हणून छत्रपती राजे जन्माला आले. आणि म्हणून शाहीर सांगतात, स्वराज्याचं बाळ करून द्या जिजाऊनं पाजलं, स्वराज्याचं बाळ करून द्या जिजाऊनं पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. आता जिजाऊ कुणी बाळाला घडविणारी असावी, आता जिजाऊ कुणी बाळाला घडविणारी असावी. दुखावलेल्या गोडीजनाची आई रमाई असावी, दुखावलेल्या गोडीजनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत झाली सावित्री. ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत झाली सावित्री. हे बघा, सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून ज्योतिबा फुले समाजा विरुद्ध उभे राहिले आणि त्यांच्या संघर्षामागे उभे असणारी शक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले होत्या. आजच्या स्त्रीला शिक्षण मिळावे, तिने सर्व क्षेत्रांमध्ये उंच भरारी घ्यावी असे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वाटत होते. ज्या समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्याच समाजात राहून स्वतः शिकून शिक्षिका होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांचा हाच निर्णय ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रत्यक्ष स्वरूप देणारा होता. स्त्री फक्त चूल आणि मूल यासाठीच नव्हे तर पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन चालावी यासाठी त्यांनी समाजाची कुठलीही पर्वा न करता आपले कार्य अखंड चालू ठेवले आणि त्यांच्या कामाची पावती आज आपण सर्वत्र बघत आहात. त्यामुळेच आदर्श कुणाचा घ्यावा तर आदर्श माझ्या जिजाऊंचा घ्यावा, आदर्श माझ्या सावित्रीबाईंचा घ्यावा, आदर्श माझ्या रमाईंचा घ्यावा. आणि म्हणून शाहीर सांगतात, ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत झाली सावित्री, ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत झाली सावित्री. तिच्या शिक्षणानं आज उच्चपदी गेली स्त्री, तिच्या शिक्षणानं आज उच्चपदी गेली. आदर्श तिचा ध्यानात घ्यावा माहिती वर्णावी, आदर्श तिचा ध्यानात घ्यावा माहिती वर्णावी. दुखावलेल्या गोडीजनाची आई रमाई असावी, दुखावलेल्या गोडीजनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. भीम वादळात शीतलवार झाली रमाई, भीम वादळात शीतलवार झाली रमाई. भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई, भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई. हे बघा, असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे हे शिक्षण स्वरूपी वाघिणीचं दूध पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. रमाई आणि बाबासाहेबांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, तरीही रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण थांबवलं नाही. दिवस रात्र कष्ट करून त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. जेव्हा बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी होते, रमाईने खूप गरिबीचा सामना केला आणि घरात आधार देणारे हे कोणीही नव्हते. अशाच भयानक परिस्थितीत रमाईच्या पुत्राचा मृत्यू झाला, परंतु त्यांनी ही गोष्ट बाबासाहेबांना कळून दिली नाही. रमाईने एक पत्र बाबासाहेबांना लिहिले. काय लिहिले होते त्या पत्रात तर त्या पत्रात लिहिले होते, अहो दुःखाची साहेब घटना, अहो दुःखाची साहेब घटना कळविते पत्रानी, अहो दुःखाची साहेब घटना कळविते पत्रानी.
सांगायला खूप काही आहे. अशा आदर्श देणाऱ्या ताईंची तुम्हा आम्हाला गरज आहे. आणि म्हणून शाहीर सांगतात भीम वादळाच्या